नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. देशातले दोन मोठे राष्ट्रीय पक्ष, एकानं 70 वर्ष देशावर सत्ता गाजवली तर दुसरा सत्तेत आणि दुसऱ्यांदा सत्ता स्थापनेच्या तयारीमध्ये. मात्र या दोन्ही पक्षांची पाकिस्तान, दहशतवाद, अतिरेकी हल्ला या संदर्भामध्ये काही ठोस भूमिका आहे का, की फक्त पाकिस्तान हा निवडणुकीचा आणि भावनिक असा मुद्दा आहे? पाक प्रेमींवर प्रहार करताना पाकिस्तानशी चिठ्ठीवाला प्रेम. पाहूयात या संदर्भात एक रिपोर्ट. पाकिस्तानवरून पंतप्रधान मोदींचं दुटप्पी धोरण. वित्रोदांच्या वक्तव्यावरून टीका, पण मोदींच्याच पाकिस्तानला शुभेच्छा. पाकिस्तानला जाहीर शुभेच्छा न देता पर्सनल मेसेज कशाला? स्ट्राईक वरून पाकिस्तानचा पुडका आलेल्या काँग्रेसच्या सॅम पित्रोदांवर भाजप जोरदार तुटून पडली. मोदींनी तर काँग्रेसच्या नेत्यांनी कसं पाकिस्तान डे साजरा करण्यास सुरुवात केली असं म्हणत काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. पण त्याच वेळी खुद्द मोदींनीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पर्सनल मेसेज केला आणि राष्ट्रीय पाकिस्तान दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे इम्रान खान यांनी मोदींचा हा मेसेज ट्विट केल्यावरच देशाला याची माहिती मिळाली. आधी मोदींनी कशा प्रकारे शुभेच्छा दिल्यात ते पाहूया. पाकिस्तान नॅशनल डे निमित्त पाकिस्तानी जनतेला शुभेच्छा देतो. उपखंडातील जनतेनं दहशतवाद आणि हिंसाचार मुक्त वातावरणात लोकशाही, शांतता आणि प्रगतिशील क्षेत्राच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याची ही योग्य वेळ आहे. आज जेव्हा त्यांच्या हाय कमिशनच्या बिल्डिंगमध्ये राष्ट्रीय दिन साजरा करणार होते तेव्हा पोलिसांनी सगळ्यांना सांगितलं की भारताने त्याच्यावर बहिष्कार घातलाय. मोदी साहेब भारताचे पंतप्रधान नाहीत का? ते जेव्हा इम्रान खानला वैयक्तिक मेसेज पाठवू शकतात तेव्हा त्याचं काय समजायचं आपण? म्हणजे तुम्ही बिर्याणी खायला जाणार, तुम्ही वैयक्तिक मेसेज पाठवणार. मला काही वाटायचं याच्यामध्ये काही कारण नाही. कोणत्याही व्यक्तीविषयी, कोणत्याही देशाविषयी, कोणत्या प्रधानमंत्र्याविषयी आपल्या मनामध्ये आकस असण्याचं कारण नाही. त्यामध्ये त्या देशांनी अशा काही प्रवृत्तींना बळ देऊ नये आणि त्या प्रवृत्ती आमच्याबरोबर त्या प्रवृत्तींच्या विरुद्ध लढा द्यावा, हाच त्याच्यातनं संदेश जातो. बरं, सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरून अजूनही भाजपचे काँग्रेसवर हल्ले सुरूच आहेत आणि त्यामुळे आता अनेक सवालही आहेत. क्या कांग्रेस पार्टी मानती है कि जो आतंकवादी घटनाएं देश में होती है इसका पाकिस्तान सरकार, पाकिस्तान की सेना से कोई रिश्ता है या नहीं है? इसकी स्पष्टता करनी चाहिए. अगर रिश्ता है तो फिर दोषी कौन है? इसका जवाब कांग्रेस पार्टी ने देना चाहिए. एकीकडे पाकिस्तानचा विरोध, मग पाकिस्तानला छुप्या शुभेच्छा कशाला? प्रचारात पाकिस्तानवर जोरदार हल्ला, मग शुभेच्छा देणं गरजेचं आहे का? शुभेच्छा द्यायच्या होत्या तर जाहीरपणे मोदींनी ट्विट का केलं नाही? आपण शुभेच्छा देत आहोत हे देशापासून लपवावं असं का वाटलं? छुप्या पद्धतीनं पाकिस्तानला शुभेच्छा देण्यावरून भाजप घेरली गेली आहे. एकीकडे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादानं भारताचे जवान शहीद होत आहेत आणि तिकडे देशाचे पंतप्रधान पाकिस्तान दिवसावर शुभेच्छा देऊन औपचारिकता पूर्ण करतात. त्यामुळे आता चूक लक्षात आल्यावर किमान खेद तरी व्यक्त करणार का याची प्रतीक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. इम्रान खान यांनी जे ट्विट केलं आणि त्यांनी जे म्हटलं की मला भारताच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, तर ते नेमकं काय आहे मराठीमधलं ट्रान्सलेशन मी तुम्हाला सांगते. इम्रान खान यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना मेसेज पाठवून पाकिस्तान दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. पाकिस्तानच्या जनतेला मी पाकिस्तान दिनाच्या शुभेच्छा देतो. आता ही वेळ आलेली आहे की हिंदुस्थानी उपखंडातील लोकांनी दहशतवाद आणि हिंसाचार मुक्त वातावरणात लोकशाही, शांतता, विकास आणि भरभराटीसाठी एकत्र येऊन काम करावं, असा मेसेज मोदींनी पाठवल्याचा दावा इम्रान खान यांनी केलेला आहे. अर्थात पाक प्रेमींवर प्रहार आणि पाकशी चिठ्ठीवालं प्रेम. काय आहे नेमकं मॅटर? चर्चेमध्ये सहभागी आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे, भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे, ज्येष्ठ पत्रकार पुण्यावरून हरीश कैची आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या
आमदार डॉक्टर नीलम गोरे आपल्या सोबत आहेत. सगळ्या मान्यवरांचं स्वागत. सगळ्यात आधी विश्वास पाठक तुमच्याकडे. काँग्रेसवर टीका करता आणि पाकिस्तानशी असं छुपा प्रेम, चिठ्ठीवाला प्रेम. नाही, छुपा खेळ वगैरे असं काही विषय नाही आहे. काल पाकिस्तानचा त्यांचा राष्ट्रीय दिन होता. त्या दिनानिमित्त मोदीजींनी जे ट्विट केलंय ते मी वाक्याचा एकदा परत वाचतो, जे ओरिजिनल आहे ते. त्यात काय म्हटलंय, इट इज टाइम दॅट पीपल ऑफ सब कॉन्टिनेंट वर्क टुगेदर फॉर अ डेमोक्रेटिक, पीसफुल, प्रोग्रेसिव्ह, प्रॉस्परस रिजन इन एन ॲटमॉस्फिअर फ्री ऑफ टेरर अँड व्हायलन्स. मेसेज हाच दिलाय की टेरर आणि व्हायलन्स मी तुमची थोडीशी चूक खपवून न सुधारते. देता. विश्वास पाठक, थोडीशी तुमची चूक सुधारते इथे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलेला नाहीये, एक पर्सनल मेसेज हा इम्रान खान यांना पाठवलेला आहे. ठीक आहे, पर्सनल मेसेज पाठवला. मात्र टेरर आणि व्हायलन्स यांचा खात्मा करण्यासाठी सब कॉन्टिनेंट मध्ये आपण सर्वांनी प्रयत्न करावे, हा तो मेसेज आहे. यात चुकीचं काय आहे? आणि हीच आपली कन्सिस्टंट भूमिका आहे सरकारची. विश्वास पाठक, आणि त्या चुकीचं काहीच भूमिकेनुसार त्यांनी नाहीये. पाठवलेलं आहे. विश्वास पाठक, चुकीचं काहीच नाहीये. पाकिस्तानला हा जो शुभेच्छा संदेश पाठवलेला आहे तो आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं अपेक्षित होता. एरवी तेरवी पीएमओच्या ट्विटरवरून अशा प्रकारची ट्विट येत असतात. मग असा पर्सनल मेसेज का? पाकिस्तानला धमकावायचं, पाकिस्तानवरून इतकी आगपाखड करायची सगळ्या प्रचारामध्ये, आणि मग अशी छुपी चिठ्ठी का इम्रान खान यांना? नाही, विषय समजून घ्या आणि मला इंटरप्ट करू नका. हा पर्सनल आहे की ऑफिशियल आहे मेसेज आहे याच्यात न जाता मुळामध्ये आपण सर्जिकल स्ट्राईक देखील जो केला तो नॉन मिलिटरी अँटी टेररिस्ट असा अटॅक होता. आपला पाकिस्तानच्या जनतेशी काय संबंध? विश्वास पाठक, मी तुम्हाला फक्त शुभेच्छा संदेशाविषयी विचारते. पर्सनल पाठवला की सार्वजनिक पाठवला याही पेक्षा इम्रान खान यांना मेसेज पाठवला हे महत्वाचं. पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ नका असं केंद्र सरकारनं आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. इस्लामाबाद मधल्या आपल्या उच्चायुक्तांनाही सांगितलं होतं की त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होऊ नका. दिल्ली मधल्या कार्यक्रमातही सांगितलं होतं सहभागी होऊ नका. मग अशा प्रकारे पंतप्रधानांचा मेसेज इम्रान खान यांना जातो आणि याचं उत्तर किंवा मग याचं आपल्याला जे कळतं ते इम्रान खान यांच्याकडून कळतं. पंतप्रधान मोदींकडनं, केंद्र सरकारकडून किंवा भाजपकडून कळत नाही. यावर कुठलाही भाजपचा नेता बोलत नाही. हा मुद्दा आहे विश्वास पाठक. मला निलमताईंकडे जायचंय. निलमताई, तुम्ही तर सहकारी पक्ष आहात भाजपचे. तुम्हाला तरी माहिती होतं का की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इम्रान खानना अशा प्रकारचा मेसेज केला होता? नाही, माझा काही इम्रान खानशी कॉन्टॅक्ट नाहीये, त्याच्यामुळे मला इम्रान खानचं वगैरे मी तर ट्विट फॉलोही करत नाही. साधारणपणे आपल्या देशातल्या ANI किंवा UNI किंवा तुमच्यासारख्या न्यूज एजन्सीकडून जी इम्रान खानची माहिती येते तेवढीच आम्ही फॉलो करतो. त्या काही पुस्तकं वगैरे वाचत असतो एकूण आंतरराष्ट्रीय राजकारणावरती. मला असं वाटतं की भारत सरकारकडून या मेसेजवरती जोपर्यंत अधिकृत काही दुजोरा मिळत नाहीये परंतु इम्रान निलमताई, तुमचा संपर्क तुटतोय. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. हरीश रोगे आपल्याकडे आहेत. हरीश रोगे, मी पित्रोदांवरून तर तुमच्याकडे येणारच आहे. मात्र आता मुद्दा हा आहे की अशा प्रकारे छुपा संदेश का? गेले 2 दिवस पित्रोदाच्या स्टेटमेंटवरून भारतीय जनता पक्षाने जी काही नौटंकी करायची होती ती करून घेतली. नाही हरीश रोगे, काँग्रेसला आहे पुळका, तो दिसला. सॅम पित्रोदांच्या पुळक्याचा प्रश्न नाही आहे. त्याने फक्त एवढंच म्हटलेलं होतं की आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या मध्ये जी काही चर्चा होती आहे त्यामुळे माझ्या देशाची प्रतिमा या ठिकाणी बिघडते आहे आणि म्हणून सत्य परिस्थिती जगाच्या समोर आणण्याची आवश्यकता आहे, एवढंच त्या ठिकाणी पित्रोदाने म्हटलेलं होतं. पण त्याचं राजकीय भांडवल, परंतु त्याचं त्यावर फक्त या चिठ्ठीवर बोला. नाही, या चिठ्ठीवरती जर बोलायचं असेल तर एवढंच मी म्हणेन की आजपर्यंत गेल्या 4.5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांनी लवाडीचं राजकारण केलेलं आहे, छुपेपणाचं राजकारण केलेलं आहे, या देशाला फसवण्याचं राजकारण केलेलं आहे. हे याच्यावरून या ठिकाणी सिद्ध होत आहे. पहिला आपल्याला एक सांगतो की त्या काळामध्ये 2014 मध्ये ज्यावेळेला जनतेच्या समोर जात होते त्यावेळेला नरेंद्र मोदी वर्तमानपत्रांच्या मध्ये आणि माध्यमांच्या मध्ये मधून जाऊन सांगत होते काँग्रेसवाल्यांनी चिठ्ठी लिहिण्याचं काम केलं, प्रेमपत्र लिहिण्याचं काम केलं, याच्या पुढे हे सगळं बंद झालं पाहिजे. परंतु या ठिकाणी आज जे दिसत आहे ते स्पष्टपणे जे चुकीचं काय आहे त्या ठिकाणी छुपेपणाने या ठिकाणी संदेश पाठवला जात आहे. बोला विश्वास पाठक.
नाही बघा, लबाडीचं राजकारण कशाला म्हणतात मी तुम्हाला सांगतो की जेव्हा सरकारने असं म्हटलं होतं की कोणी तिथे उपस्थित राहू नये, तेव्हा अनिल शास्त्री काल पाकिस्तानमध्ये त्या कार्यक्रमामध्ये का उपस्थित होते? काँग्रेसने त्याचं स्पष्टीकरण करावं. डोकलाम विषय सुरू असताना मनमोहन सिंगांना घेऊन राहुल गांधी शासकीय अधिकाऱ्यांनी कुठल्याही कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये हा केंद्र सरकारचा निर्णय होता. कालपर्यंत अमित शहा काँग्रेसवर टीका करताना म्हणत होते की काँग्रेस पाकिस्तानचा राष्ट्रीय दिन साजरा करते. ही टीका तुम्हीच काँग्रेसवर केली होती. म्हणून आज आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुम्ही पाकिस्तानला शुभेच्छा का दिल्या? शुभेच्छा नाही दिल्या, आम्ही त्यांना नसीहत दिली की सब कॉन्टिनेंट मध्ये टेरर आणि व्हायलन्स खपवून घेऊ नका, एकत्र काम करा. शुभेच्छा नाही आहेत त्या, नसीहत आहे ती. ते जाहीरपणे का नाही दिल्या? शुभेच्छा चोरीने देण्याचं काय कारण होतं? जाहीरपणे तुम्ही शुभेच्छा देऊ शकत होता. चोरी डोकलामच्या वेळेस तुमचे राहुल गांधी चीनच्या उच्चायुक्ताकडे गेलेले होते. आमच्या देशाचे पंतप्रधान न बोलवता सुद्धा आमच्या देशाचे पंतप्रधान न बोलवता सुद्धा पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्या पंतप्रधानांना मिठ्या मारताना जगाने पाहिलेला आहे. साडी चोळी पाठवताना संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे. हे सगळं वास्तव जे आहे ते लोकांच्या समोर आलेलं आहे. कशाला लपवतात तुम्ही? नवाज शरीफला मिटिंग मारायला कोण गेलेला होता त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी? तंबारोगी विश्वास पाठक. लवांडे येते मी तुमच्याकडे. विश्वास पाठक, विश्वास पाठकांशी संपर्क तुटलाय. पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. जी विकास लावांडी. याच्यावर मला सविस्तर बोलायचं आहे. यौमे पाकिस्तान, ज्याला आपण पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस म्हणतोय, हा पहिल्यांदा साजरा झाला तो 23 मार्च 1940 साली. तेव्हापासून हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे सगळे नेते आणि मुस्लिम लीग आणि त्यांचे सगळे नेते एकमेकांशी संपर्कात पूर्वीपासून आहेत. हा लाहोर संकल्प झालेला. लाहोरला 3 दिवसाचं अखिल भारतीय मुस्लिम लीगचं 22, 23, 24 मार्चला अधिवेशन भरलं होतं. त्या अधिवेशनामध्ये स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव करण्यात आला आणि तो ठराव हे तोच संविधान म्हणून पुढे काही वर्ष वापरला गेला. त्या पाकिस्तान दिनाचा औचित्य तेव्हापासून आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा फाळणी झाली आपली 47 साली, या लोकांनी सातत्याने गांधी नेहरूंना फाळणीला जबाबदार धरलं. परंतु पहिल्यांदा पाकिस्तान स्वतंत्र पाहिजे हा द्विराष्ट्रवादाचा जो सिद्धांत मांडला तो इतिहासामध्ये घुसू तेवढ्या सावरकरांनी मांडला त्यांच्या हिंदुत्व या पुस्तकात. नाही ऐका नाही निखिलाजी, ऐका तुम्ही. निखिलाजी, उथळ चर्चा करू नका तुम्ही. मला उथळ चर्चेत इंटरेस्ट नाहीये. लवांडे, आम्ही उथळ चर्चेत इंटरेस्ट नाहीये. तेव्हापासूनचं प्रेम आहे. आणि शब्द वापरताना नीट वापरा लवांडे. गांभीर्याने सांगतो, तेच सांगतो तुम्हाला, हे कधीपासूनचे. आणि म्हणून द्विराष्ट्रवादाचं जे आहे, द्विराष्ट्रवादाचा जे सिद्धांत मांडला सावरकरांनी, तो पुढे मुस्लिम लीगने उचलून धरला. आणि हिंदू महासभा, मुस्लिम लीग, RSS यांचं सगळ्यांचं प्रेम होतं. आजपर्यंतच्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये जो यौमे पाकिस्तान आहे, पाकिस्तान दिवस आहे, आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये कधीही कुठल्याही पंतप्रधानाने पाकिस्तानला शुभेच्छा दिलेल्या नाहीत. हे पहिल्यांदा नरेंद्र मोदींनी दिले असं नाहीये. यांचे सगळे नेते, RSSचे नेते, हिंदू महासभेचे नेते पाकिस्तानला याच्या पद्धतीच्या शुभेच्छा 40 सालापासून देत आलेले आहेत. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी आता फक्त याच्यातल्या गुपचूप शुभेच्छा देऊन आपला खोटा जो बुरखा होता, द्विराष्ट्रवादाचं जे दुसऱ्याला गांधी नेहरूंना ते मानत होते, जे शुभेच्छा द्यायचं जे होतं, हे यांचं आता उघड झालेलं आहे. पाकिस्तानची निर्मिती हे यांच्या सगळ्यांचं फलित आहे. आणि म्हणून फाळणीला गांधी नेहरूंना जबाबदार धरणं हे सगळं चूक आहे. हे यांनी आता उघड करून दाखवलंय पाकिस्तान प्रेमियांचं. बोला विश्वास पाठक. हे काही राष्ट्रवादीचे प्रवक्ते बोलले, अत्यंत हास्यास्पद बोललेले आहेत. राष्ट्रवादीचा काय इतिहास आहे हो? कन्हैया कुमार JNU मध्ये जेव्हा विश्वास पाठक, आपण मुद्द्यावर जर या सगळ्याचं उत्तर असेल तर वेगळे मुद्दे काढून तुम्ही मूळ मुद्द्याला बगल देऊ नका. मूळ मुद्दा जो आहे त्या मूळ मुद्द्यावर बोला, कारण लोकांना ऐकायचंय की नेमक्या या अशा शुभेच्छा का देण्यात आल्या, का उघडपणे 125 कोटी जनतेला का उघडपणे अशा प्रकारे सांगण्यात आलं नाही? लोकांना उत्तर हवं याचं. बघा, इथे नरेंद्र मोदींकडनं जो काही टेक्स्ट गेलेला आहे त्याच्यात हे सांगितलं आहे की सब कॉन्टिनेंट मध्ये जर शांतता पाहायची असेल तर नॉन व्हायलन्स आणि टेररिस्ट याच्यावर तुम्हाला एकत्र काम करावंच लागेल. आपला विरोध पाकिस्तानी जनतेशी नाही,
आपला लढा हा शत्रूंशी आहे. विश्वास पाठक, मग उघड या शुभेच्छा का नाही देण्यात आल्या? उघड एक का नाही सांगण्यात आलं? जर ते ट्विटरवर आलं असतं तर आपल्या जनतेलाही पण त्याच्यात जायची आवश्यकताच नाही आहे. आपल्या जनतेलाही कळलं असतं की आम्हाला कळतं की इम्रान खानने हे सांगावं की तुमच्या पंतप्रधानांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. अहो, तो मुळात विषयच नाही आहे. विषय हाच आहे की आपल्याला टेररिस्टच्या विरुद्ध पाकिस्तानला, भारताला सबकॉन्टिनेंट एकत्र लढणं आवश्यक आहे. हाच मुळात विषय आहे. सगळ्या प्रचारांमध्ये तुम्ही पाकिस्तानवर टीका करत असता, पाकिस्तानला धडा शिकवण्याची गोष्ट करत असता. पुलवामाचा हल्ला आज भारतातला एकही माणूस अजूनही विसरलेला, आपले शहीद अजूनही कोणी विसरलेले नाही. अशा वेळेला पाकिस्तानला अशा प्रकारच्या शुभेच्छा देणं, पाकिस्तानला अशा प्रकाराचा संदेश पाठवणं तुम्हाला तरी पटतं का? विश्वास पाकिस्तानला शुभेच्छा दिलेल्याच नाहीये. मग काय दिले? इम्रान खान म्हणतो की शुभेच्छा दिल्या. सल्ल्यातली कुस्ती आहे. पाकिस्तान इम्रान खान शुभेच्छा देतो म्हणतोय. याला सल्ल्यातली कुस्ती म्हणतात. वाचून दाखवतो ना. याला सल्ल्यातली कुस्ती इट इज म्हणतात. टाइम फॉर द पीपल टू मेंटेन याला सल्ल्यातली कुस्ती म्हणतात. नॉन व्हायलन्स. विश्वास पाठक, हे काय तुम्ही जे घेऊन आलेला ते अधिकृत आहे का? अधिकृत तो मेसेज आहे का मोदींनी दिलेला? किंवा इम्रान खानने दिलेला मेसेज, इम्रान खानने दाखवलेला मेसेज आम्ही खरा मानायचा? इम्रान खानने तो मेसेज आपल्या ट्विटरवर टाकलेला आहे. इम्रान खानने तो मेसेज त्याच्या अधिकृत अशा ट्विटर अकाउंट मधून टाकलेला आहे. तो आम्ही खरा मानायचा की आता तुम्ही सांगताय ते खरा मानायचा? इट इज टाइम दॅट पीपल ऑफ सबकॉन्टिनेंट वर्क टुगेदर फॉर ए पाठक त्याच्या आधी पाठक मी ते ट्विट घेऊन बसलेले, इम्रान खानचं ट्विट मी घेऊन बसले. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय पाकिस्तान दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत भारताच्या पंतप्रधानांनी. शुभेच्छा म्हणजे अहो एखादा मेसेज देताना सलाम नमस्ते होतच असते. पाठक, माझा एक साधा प्रश्न आहे. पाठक, माझा एक सर्वसामान्य माणसासारखा प्रश्न आहे. आज जर मी अशा शुभेच्छा जर निखिला म्हात्रेने दिल्या असत्या किंवा अशाच एखाद्या शुभेच्छा एखाद्या सर्वसामान्य माणसानं दिल्या असत्या तर तुमची प्रतिक्रिया काय असती? पाकिस्तानमध्ये जाऊन राहा. मग आज आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? नाही, तुमची प्रतिक्रिया हीच स्वीकारली असते की ठीक आहे, तुम्ही म्हणता की टेररिस्टच्या विरुद्ध एकत्रपणे लढा आणि त्याचं स्वागतच झालं असतं. बरं, त्या मुद्द्याकडे येतेच मी. विश्वास पाठक, जेएनयू मध्ये विश्वास पाठक विरोध करत नाही. विश्वास पाठक, मूळ मुद्द्याला बघत देऊ नका. मला मूळ मुद्द्याचं उत्तर हवंय. हरीश कायची, हा दुटप्पीपणा आहे. हरीश सर बोला. पाठकजी काय मला हरीशजींना मला विचारायचं की अनिल शास्त्री काय तिकडे उपस्थित होते, त्याचं त्यांनी आधी उत्तर द्यावं. हरीश सर, कुणी हा पाठकजी एक गोष्ट लक्षात घ्या, जी भूमिका नरेंद्र मोदींनी घेतली आणि इम्रान खानचं शुभेच्छा दिला इम्रान खानला, त्या अधिकृत होत्या की नव्हत्या? दुसरं असं, ती जी त्यांची भूमिका आहे ती त्यांची व्यक्तिगत भूमिका होती का भारताची भूमिका होती? ते भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी दिलेली त्या शुभेच्छा होत्या का नरेंद्र मोदी या व्यक्तीने दिलेल्या शुभेच्छा होत्या? हे आधी स्पष्ट झालं पाहिजे. याचं कारण असं की भारत सरकारच्या वतीनं सगळ्या लष्करी अधिकाऱ्यांना, सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये किंवा हा नॅशनल डे साजरा करू नये त्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं. एवढंच नाही तर दरवर्षी होळीला वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी सैनिकांना आपलं लष्करी सैनिक मिठाई वाटतं त्या काळामध्ये, पण त्याच्यावरही बंदी घातली होती. मग मोदींचं हे ट्विट जर भारताच्या वतीनं असेल, भारताची ही भूमिका असेल, तर ती उघडपणे करायला मोदींना कुणी अडवलं होतं? कारण लहान सहान गोष्टीवर, कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते कधी थकत नाहीत. पित्रोडांनी त्यांचं व्यक्तिगत मत व्यक्त केल्यानंतर त्याच्यावर ताबडतोबीनं त्यांनी ते उत्तर दिलं तिथे. त्यावेळेला पाकिस्तानासंदर्भातली त्यांची भूमिका काय होती ते लोकांना समजलं. पण हे नक्कीच सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. मात्र या सगळ्यामध्ये हरीश कैची सरांनी जो मुद्दा उपस्थित केला की हे जे ट्विट मोदींनी केलेलं आहे ते त्यांच्या पर्सनल आहे की मग ती भारताची भूमिका आहे, भारताची अधिकृत अशा या शुभेच्छा होत्या? विश्वास पाठक यांच्याकडून उत्तर घेऊयात. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. थेट विश्वास पाठक यांच्याकडे जाऊयात. विश्वास पाठक, हरीश कैची सरांनी आपल्याला या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला की ही मोदींची स्वतःची अशी काही भूमिका होती किंवा ह्या स्वतःचा असा पर्सनल काही मेसेज होता का मग भारताकडून दिलेला अधिकृत असा मेसेज होता? बघा,
निखिलाजी, मी भारतीय किंवा केंद्र शासनाचा प्रवक्ता नाही, मी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचा भाजपाचा प्रवक्ता आहे. भाजपा म्हणून मला याच्यामध्ये काही चुकीचं वाटत नाही. त्यांनी इथे शांतता नांदावी हा मेसेज दिलाय. हरीश रोगेंनी याचं उत्तर द्यावं की अनिल शास्त्री ह्या शुभेच्छा दिल्या. अनिल शास्त्री तिकडे कशा त्याचं उत्तर काँग्रेस देईल. तुम्ही फक्त उत्तर द्या की मोदींचा हा पर्सनल मेसेज होता की मग भारताकडून अधिकृत दिलेला आपल्या देशाचा असा संदेश होता. ते सांगतो मी सरकारचा प्रवक्ता नाही, त्यामुळे मी ते पर्सनल होतं की ऑफिशियल होतं याच्यात जाणार नाही. मात्र जे काही झाले त्यात चुकीचं काहीच नाही आहे. विश्वास आपल्या सबकॉन्टिनेंट मध्ये शांतता नांदावी असं तो मेसेज आहे. चुकीचा संदेश आहे. माझा चूक आणि बरोबर हा मुद्दाच नाहीये. पाठकजी चुकी बरोबर ते विचारलं नाही तुम्हाला. हरीश सर नाही, चुकीचा नाहीच आहे तो मुद्दा. हरीश सर जर तुम्ही उत्तर द्या, अनिल शास्त्री तिकडे का उपस्थित होते? हरीश केची सर हे पत्रकार आहेत, विश्वास पाठक, त्यांचा हा प्रश्न आहे तुम्हाला थोडंसं ऐकून घ्या. आज बर का विश्वासजी, मुद्दा आणि प्रश्न असा निर्माण झाला की नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. अनिल शास्त्री कोण आहेत? ते सामान्य भारतीय एक व्यक्ती आहे. लक्षात आलं की नाही? तर नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून दिलेल्या विशेष किंवा शुभेच्छा या गांभीर्याने घेतल्या गेल्या पाहिजेत. त्या घेतल्या गेलात का? नाही, ते असं दिसत नाही. कारण त्या व्यक्तिगत स्वरूपामध्ये त्यांनी तिथे पाठवल्या. कारण कुठलंही ट्विट त्यांनी केलेलं नाहीये. बोला विश्वास पाठक. नाही, मुळामध्ये त्या शुभेच्छा नाहीये, इथे शांतता नांदावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. पहिली गोष्ट, अनिल शास्त्री हे राष्ट्रीय काँग्रेस छुपी करायची गरज नव्हती. इथून मागे अधिकारी आहे. यापूर्वीच्या सगळ्या पंतप्रधानांनी जर शांततेबद्दल पत्र लिहिलं तर त्याला तुम्ही लव्ह लेटर बोलत होता. याच्या आधी जे पंतप्रधान शांततेसाठी प्रयत्न करत होते त्याला तुम्ही लव्ह लेटर बोलत होता. लव्ह लेटर. आता हे तुमचं लव्ह लेटर नाही का? लव्ह लेटर नाही, लव्ह लेटरच्या नंतर पुढची जी स्टेप असते सर्जिकल स्ट्राईक लष्कराने केलाय, तुम्ही नाही केलेला. पाठक सर्जिकल स्ट्राईक लष्कराने केलेला आहे. पाठक एका प्रश्नाचं उत्तर हा मुद्दा नाहीच आहे आता. या ठिकाणी एक मिनिट पाठक साहेब, एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही मगापासून देत नाही आहात की या ठिकाणी अभिनंदन जे केलं इम्रान खानचं नरेंद्र मोदी साहेबांनी, ते एक सर्वसामान्य भारतीय म्हणून केलं की भारताचे पंतप्रधान म्हणून केलं? याचं पहिलं प्रथम उत्तर द्या ना. आधी वाचन मेसेज अभिनंदन कसं केलं? काय केलं मग त्यांनी? या सबकॉन्टिनेंट मध्ये शांतता नांदावी, इथे टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज नसाव्या अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. कशासाठी केलं? तुम्ही रोज लोकांच्या समोर जायचं सांगता घुसके मारेंगे म्हणून, घुसके मारेंगे म्हणून मानता. त्याच वेळेला तुम्ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी आव्हान करता. तुम्ही कशासाठी केलं? ते कोणी सांगितलं होतं तुम्हाला करायला? काय गरज होती त्याची? हरीश सर, मी तुमच्याकडे एक छोटासा ब्रेकची वेळ झालेली आहे. मात्र जसं विश्वास पाठक म्हणतात की त्यामध्ये दहशतवाद आणि हे सगळं जावं आणि शांतता नांदावी यासाठीचा तो मेसेज होता मोदींचा इम्रान खान याच्यासाठी. मग इम्रान खाननं तर दोस्तीचा हात पुढे केलेला आहे, संवाद साधण्यासाठीची त्यांनी पहल केलेली आहे इकडे. मग त्यासाठी भारताची संमती असणार आहे. मोदी यासाठी खरंच पाऊल उचलणार आहेत का? आणि मग हे छुपं पाऊल कशासाठी? विश्वास पाठक, मी येते तुमच्याकडे. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. विश्वास पाठक, अजूनही तुम्ही याचं उत्तर दिलं नाही की एक सर्वसामान्य भारतीय म्हणून मोदींनी हे शुभेच्छा दिल्या होत्या की मग भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी पण या शुभेच्छा दिल्या होत्या. तुमच्याकडून याचं उत्तर अजूनही मिळालं नाही. मी थोडंसं ही चर्चा पुढे नेते. विश्वास पाठक, पुलवामा हल्ला, त्यानंतर एअर स्ट्राईक, यानंतर मोदींचं एक वक्तव्य होतं की ये तो एक पायलट प्रोजेक्ट है, रियल तो अभी बाकी है. मग रियल ते हेच आहे का? नाही, परत तुम्ही या चर्चेला एका दुसऱ्या वर्णावर नेताय. मोदीजींनी त्यांचे कोण नवाब शरीफांना निमंत्रण देऊन त्यांच्याकडे गेले होते. सगळे डिप्लोमॅटिक स्तरावर एक स्टेप ते पुढे गेले, पण शेवटी लष्कराच्या माध्यमातून सर्जिकल स्ट्राईक केले की नाही? विश्वास पाठक, माझा प्रश्न सांगा ना. माझ्या प्रश्नाचं फक्त उत्तर द्या तुम्ही. या रियल जे आहे, रियल तुमचा प्रश्न तोच आहे. अर्थ नाही आहे निखिलाजी. काय अर्थ नाही? तुम्ही मोदीजींचं जे काही ट्विट आहे ते आधी वाचा, मग तुम्ही चर्चा घडवा. काहीतरी अर्धवट बोलताना तेच ते विचारताय मला. विश्वास पाठक, थांबा जरा. विश्वास पाठक, कारण तुमच्याकडनं उत्तर येत नाही ना त्या कुठल्याही गोष्टीचं उत्तर येत नाही. मी तुम्हाला ट्विटही वाचून दाखवते.
मला मान्य आहे विश्वास पाठक की मोदींनी समजा चला त्या शुभेच्छा आपण तेवढ्या डिलीट करून टाकूया. मी पुढचं वाचते. आता ही वेळ आली आहे की हिंदुस्थानी उपखंडातील लोकांनी दहशतवाद हिंसाचार मुक्त वातावरणामध्ये लोकशाही शांतता विकास भरभराटीसाठी एकत्र येऊन काम करावं. बरोबर हा मेसेज आहे मोदींचा. हो बरं हे तरी आता मान्य केलं विश्वास पाठक तुम्ही. याचा अर्थ हा होतो विश्वास पाठक ऐका याचा अर्थ असा होतो की आम्ही तुमच्या पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांना मारू तुम्ही देखील मारा. विश्वास पाठक तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा हा त्याचा अर्थ होतो. याचा अर्थ आता आम्ही समजून घेतो तुमच्याकडनं. थोडंसं थांबा. या सगळ्यामध्ये इम्रान खाननं सुरुवातीला पुलवामा हल्ला त्यानंतर एअर स्ट्राईक त्यानंतर सुद्धा इम्रान खाननं दोस्तीचा हात पुढे केला संवादासाठी हात पुढे केला. आपण अजून तो स्वीकारलेला नाही. अजूनही आपण कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी पाकिस्तान बरोबर तयारीत नाही. मोदींच्या प्रत्येक सभेमध्ये त्यांनी पाकिस्तानवर तसाच प्रहार केलाय. पाकिस्तानला धडा शिकवण्याचीच भाषा केलेली आहे. मग आता असा संदेशाचा अर्थ काय. याचा अर्थ असाच होतो त्यांनी जो मदतीचा हात किंवा दोस्तीचा हात पुढे केलेला तो आपण झिडकारला नाही आहे. आपण मेसेज हाच देतो की आपण दोस्ती देखील करू मात्र तुम्ही देखील आम्ही तुमच्या पाकिस्तान मधल्या ज्या दहशतवाद्यांना मारतोय तुम्ही देखील त्यांचा खात्मा करा आमच्या सोबत तुम्ही सहकार्य करा हा एवढं त्याच्यात आपण मेसेज देतोय. बरं बोला हरीश लगे बोला. भूमिका आपली आहे देशाची आहे असं सांगण्यामध्ये पाठक साहेब मला एक सांगा. नाही एक तुम्ही मुद्दा असा आहे पुलवामा घटनेच्या नंतर पंतप्रधानांना या बाबतीमध्ये एकेकाने बोला. हा बोला बोला हरीश सर. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर ही भूमिका मांडायची असेल तर तिने जाहीरपणे मांडायला काय हरकत नव्हती त्यांनी ना. यासाठी गपचिप करायची काही गरजच नव्हती. आणि हीच भूमिका जर भारताची असेल तर आपल्या इतर अधिकाऱ्यांना पाकिस्तानी वकालतीमध्ये जायला बंदी का घातली गेली मिठाई वाटायला बंदी का घातली गेली ही त्यांची भूमिका आहे का. ही म्हणजे भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांची ही ड्युएल पॉलिसी असते. खायला एक आणि बाकीच्या गोष्टी वेगळ्या करायच्या असतात त्यांना. त्यामुळे हिंदुत्वाचा जरी मुद्दा घेतला तर जाहीरपणे ते कधीही सांगत आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा घेतलेला आहे म्हणून. मग काय त्याच्यामध्ये मला सांगा ना. जर त्यांना जर असं म्हणायचं असेल पाकिस्तानचा हात पुढे करायचा असेल तर भारतीयांसमोर ज्या भारतीयांचं प्रतिनिधित्व तुम्ही करता त्यांना हात पुढे करायचं की नाही या संदर्भात तुम्ही बोललात का. तर नाही तुम्ही परस्पर गपचिप हात पुढे करता. ज्या पद्धतीनं नवाज शरीफला जाऊन गळा भेट घेतली त्याच पद्धतीने ही तुम्ही पत्र पाठवून किंवा संदेश पाठवून त्यांच्याशी गळा भेट घ्यायचा प्रयत्न केलाय तुम्ही. भारतीयांचा विश्वासघात तुम्ही करताय एका बाजूला. भारतीयांनी तुमच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे की पाकिस्तानवर हल्ला करा पाकिस्तान आपल्याला त्रास देतो आहे आपल्याला अतिरेक्या कारवाया करतो आहे अशा वेळेला तुम्ही त्यांना सडेतोड उत्तर दिलं पाहिजे. असं असताना तुम्ही त्यांची गळा भेट घेताय हे कुठल्या भारतीयाला पसंत पडणार आहे. भारतीयांच्या दृष्टिकोनातून तो एक प्रमाद आहे. तो प्रमाद मोदींनी केलेला आहे. पत्रकार साहेब जरा समजून बोला. इथे कुठे प्रमाद होत नाही आहे. आपण लष्कराच्या थ्रू टेररिस्ट कॅम्पवर अटॅक केला म्हणून जगाने आपल्याला स्वागत केलंय. आपण पाकिस्तानच्या नागरिकांच्या विरुद्ध आपण युद्ध छेडलेलं नाही आहे. त्यामुळे याच्यात देखील काल जो काही मोदीजींनी मेसेज दिला मेसेज हा दिला आहे की आम्ही टेररिस्टवर अटॅक करतोय सहकार्य करा. इथं सर्जिकल स्ट्राईकवर चर्चा नाही. बरं बोलू दे. सर्जिकल स्ट्राईकवर चर्चा नाहीये. इथे सर्जिकल चर्चा नाहीये. फक्त मोदींनी पाठवलेल्या शुभेच्छा या उघडपणे जाहीरपणे का मांडल्या नाहीत या संदर्भात चर्चा करतोय आपण. त्याच्या पलीकडे काही वाचायची आवश्यकता नाहीये. विश्वास पाठक जे विचारलेत प्रश्न त्याचीच उत्तरं द्या कारण लोकांनाही या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. नाही प्रश्न निराधार आहे. प्रश्न तुम्ही विश्वास पाठक जर काँग्रेसनं कुठली गोष्ट केली तर तुम्ही पाकिस्तानला जा किंवा मग तुम्ही पाकिस्तान धार्जिणे आहात असं तुम्ही म्हणता. सॅम पित्रोदांवर आम्ही देखील टीका केली की त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य का केलं. त्यांनी शहीदांचा अपमान केला हे आम्ही सॅम पित्रोदा आणि काँग्रेसला देखील म्हटलं. आज आम्ही भाजपलाही तेच म्हणतोय की अशा प्रकारे पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या 40 जवानांचा हा अपमान नाही का. रोजच्या रोज शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं जम्मू काश्मीरमध्ये. तिथे जे जवान शहीद होतात त्या जवानांचा हा अपमान नाही का. विश्वास पाठक लढाई पाकिस्तान धार्जिण्या टेररिस्ट सोबत आहे. त्या टेररिस्ट सोबतच्या लढाईमध्ये सबकॉन्टिनेंट मधल्या सगळ्या देशांनी इन्क्लुडिंग पाकिस्ताननी यावं अपील केलेलं त्याच्यामध्ये.
विश्वास पाठक, अभिनंदन यांना नाही. भारतामध्ये पाठवताना ऐका, लक्षात पाकिस्तानने घ्या. केलेली सॅम पेत्रोडांनी जी मुलाखत दिली पाकिस्तानने आहे केलेल्या कुरापती तुम्ही विसरलात का? भारत नाही विसरला, भारतातले लोक अजून नाही विसरले. ना अजिबात भारतातले विसरले लोक नाहीये. पुलवामा हल्ला विसरले, युद्ध ना आणि जवान रेड शहीद कॉर्नर- होताना विसरले. रेड कॉर्नर नोटीस अजून चालू आहे. युद्ध सदृश निखिला परिस्थिती अजून विषय चालली आहे. आपण दुसरीकडे युद्ध चाललेला बंद केलेलं आहे. नाहीये. त्यांना हवा तो विषय ते तसं त्याची नाहीये सर त्यात बोला. ते. सकाळी सॅम पित्रोडांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये अतिरेकी हल्ल्यामुळे आपण पाकिस्तानवर हल्ला करायची काही गरज नव्हती असं जे वक्तव्य केलं, त्या वक्तव्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात की ह्यांनी पाकिस्तान डे साजरा केला आहे. त्यांनी पाकिस्तान डे साजरा केला असेल तर तुम्ही शुभेच्छा देऊन काय केलंय मग? बोला विश्वास पाठक. त्यामुळे तुम्हाला तसं बोलण्याचा नैतिक अरे, अधिकार आता राहतो मला बोलू का? दे जरा, मला बोलू द्या. हे बघा, पत्रकार तुम्ही विद्वान आहात, तेच ती गोष्ट बोलताय. अहो, मोदीजींनी जेव्हा असं म्हटलं, कारण पित्रोदांनी आपल्या सैन्याने केलेल्या शहादतवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. मोदीजींचा जो काही ट्विट आहे त्या ट्विटमध्ये हेच म्हटलंय की दहशतवादाला आपल्याला आळा घालायचा, एकत्र लढायचा आहे. त्याचा निषेधच करायला पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाही. त्याचा निषेधच करायला पाहिजे, त्याचा वादच नाही त्याच्याबद्दल. आपण त्याचा निषेधच करायला पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाहीये. पण फक्त मुद्दा असा आहे की तुम्हाला तुम्ही त्यांना पाकिस्तान डे साजरा केला असं ज्या वेळेला म्हणतात त्यावेळेला तुम्ही या पाकिस्तान त्या ट्विटची भाषा एकदा समजून घ्या, मग तुम्हाला कळेल की चर्चेला काही अर्थच नाहीये. विश्वास मग पाठक, आता ट्विट तुम्हीच करणार, ते तुम्ही हरीश समजावून आम्हाला चौधरी देणार. यांना मात्र विचारायचं आहे की संवाद अनिल शेट्टी शास्त्री चर्चेला पण- तुम्ही कसं त्याच्याबद्दल समजावणार मला आहात? हरीश चौधरीचं उत्तर तुमची पाहिजे. भूमिका तुम्ही कशी समजावणार? निषेध आपण जरूर करूया, परंतु हरीश त्याचबरोबर चौधरीकडनं मला उत्तर पाहिजे. गुप्तपणे हरीश ज्या शास्त्री वेळेला काय म्हणून उपस्थित शंभर होते? टक्के विश्वास पाठक, आम्हाला उत्तर हवंय की चोरी छुपे अशा प्रकारे शुभेच्छा संदेश का? त्याचा निषेध आपण करणार का नाही? गुप्तपणाने कळलं, देशाचा पंतप्रधान ज्या वेळेला अनिल आमच्या शत्रू शास्त्रीबद्दल राष्ट्राच्या रोहितजी पंतप्रधानाला बोलावं, मला ज्या एवढंच वेळेला अपेक्षा आहे. गुप्तपणे संदेश पाठवतो त्याचा निषेध करणार का नाही? लवांडे, याच्यामध्ये निश्चितचपणे नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत. कुठल्याही संविधानिक पदावर बसलेली व्यक्तीला व्यक्तिगत जीवन नसतं आणि म्हणून हे सार्वजनिक जीवनात जगत असताना नरेंद्र मोदींनी ज्या शुभेच्छा पाठवलेल्या आहेत, विश्वास पाठक त्याचं उत्तर देणार नाहीत. ते भारताचे पंतप्रधान म्हणूनच त्यांच्या त्या शुभेच्छा आहेत आणि याचा मी निषेध करतो. कारण एका बाजूला लोकांची दिशाभूल त्या करायची, शुभेच्छा पाकिस्तानबरोबर नाही, तुम्हाला इकडं त्यातलं कुस्ती ट्विटची क्षेत्रामध्ये आपल्या भाषा परवलीचा कळलेलीच शब्द नाहीये. आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये परवलीचा शब्द आहे की सल्ल्यातली कुस्ती आणि अंतिम जी लढाई आहे ही सल्ल्यातली लढाई चाललेली आहे यांची. त्यामुळे अनेक काही लोकांनी आक्षेपार्ह इथे मुद्दे उपस्थित केले होते की जे काय पुलवामामध्ये घटना घडलेली आहे ही पाकिस्तानशी सल्लामसलत करून किंवा यांच्याशी सल्लामसलत करून झालेली की काय अशा शंका ज्या लोकांनी उपस्थित केलेल्या आहेत त्याला दुजोरा मिळतोय आता. या आंतरराष्ट्रीय माध्यमामधून त्याची चर्चा होते. जैश ए मोहम्मद ज्या लवांडे साहेब, ही चर्चा जी आहे ती आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या मध्ये होते मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याचं उत्तर जे आहे ते पाटकांच्या त्याला दुजोरा मिळतोय. दिलं जात तुम्ही नाहीये. आपल्या सैन्यावर शंका उत्पन्न करताय. विश्वास पाठक, तुम्ही तुम्ही आपल्या त्यावर जाऊच सैन्यावर शंका नका. उत्पन्न बरं, करताय. त्याचं उत्तर द्या ना. हरीश लोके, हरीश लोके, दुसरीकडे जा. जातोय. माझा मुद्दाच एवढा आहे, माझा मुद्दा आहे की अशा प्रकारचा चोरी छुपे संदेश का उघडपणे का पारदर्शकता माझा नाही? मुद्दा असा आहे, बोला क्रिएची सर. त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये. त्याचं उत्तर त्यांच्याकडे मला नाही. एक सांगा, इम्रान खान कडून आलेलं जे ट्विट आहे त्याच्यावरून नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिलेल्या आहेत हे समजलं. जर ते ट्विट नरेंद्र मोदींनी केलेलं नसेल किंवा शुभेच्छा दिलेल्या नसतील तर नरेंद्र मोदींनी त्या नाकारल्या आहेत काय, किंवा हे मी असं ट्विट केलंच नाही, शुभेच्छा दिलेल्या नाहीत असं आतापर्यंत तरी नाकारलेलं नाही. याचाच अर्थ त्यांनी त्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ते स्वीकारलेलं आहे असं स्पष्ट होतं. त्यामुळे आपण किती जरी काही सांगायचा प्रयत्न केला तरी ते ऐका, ते होतं, ते त्यांनी दिलेलं आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत, ह्या अगदी व्यक्तिगत पातळीवर दिलेल्या आहेत. देशाला विश्वासात घेतलेलं नाही, देशाला विश्वासात न घेता पाकिस्तानला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत हे सिद्ध होतंय. बोला पाठक. परत सांगतो, त्या शुभेच्छा असं इम्रान खान म्हणतोय. आपण जर शब्द वाचले तर शब्दामध्ये हेच म्हटलंय की दहशतवादाला आळा घालण्यासाठी सब कॉन्टिनेंटमध्ये काम करा, ही नसीहत आहे.
मूळ मुद्दा समजून न घेता चर्चा घडवली विश्वास म्हणून तुम्हाला पाठक, तुम्ही सगळ्यांना अर्धाच आनंदाच्या मेसेज उद्गार वाचता. दिसत आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय हा दिनाला सल्ला जरी तुम्ही पाकिस्तानच्या राष्ट्रीय म्हणता दिनाला भारताचे नसीहत पंतप्रधान सल्ला मेसेज म्हणताय, करतात तो आणि सल्ला त्यामध्ये उघडपणे पाकिस्तानला द्यायला हरकत शुभेच्छा काय दिल्या तुम्हाला? जात नाहीत असं तुमचं म्हणणं आहे का? विश्वास पाठक, मग पाकिस्तानचा त्या राष्ट्रीय दिवस दिनानिमित्त का दिलेल्या निवडला? ह्या शुभेच्छा नसतील हा मेसेज पाठकांच्या मते. पाठवण्यासाठी. नाही निखिला बोला हरीश साहेब. नाही ह्या शुभेच्छा नाहीत, आमचं बरोबर आहे. पाठक जी म्हणतात ते अत्यंत खरं आहे, या शुभेच्छा नाहीत, हा सल्ला दिला त्यांना. मग तो सल्ला गुपचूप द्यायची गरज काय तुम्हाला? बोला पाठक. जाहीरपणे द्यायला हरकत काय होती त्यांना? ऑफिशियल असं तर जगाला कळलं असतं की नरेंद्र मोदी हा सल्ला देत आहेत शांततेच्या याच्यावर चर्चा करा ना तुम्ही. तुम्हाला काही मुद्दे नाही म्हणून काहीतरी मुद्दे उकरायचे का तुम्ही? विश्वास पाठक, उत्तर द्या. पंतप्रधानांचा मेसेज आहे, पंतप्रधानांनी दिलेला मेसेज आहे. कुठेतरी भाजपच्या आणि केंद्र सरकारच्या भूमिकेशी फारकत घेणारा असा मेसेज आहे. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत. फारकत आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून मी प्रवक्ता म्हणून त्यांचं स्वागतच करतो. फक्त तो गुपचूप आहे की ऑफिशियल आहे की अनऑफिशियल याची माहिती माझ्याकडे नाही. मात्र त्यात चुकीचं काही नाही. कन्सिस्टंट पॉलिसी आहे. तुम्हालाच माहिती नाही तर संवादी जनतेला कसं माहिती असणार? तुमच्याकडे एरवी सगळी माहिती असते, सगळी माहिती तुमच्याकडे असते. आपण सगळ्या या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू. स्वागत केलेलं एक आहे. मुद्दा मला सांगा. याचा अर्थ पाठक साहेब तुम्ही या गोष्टीचं स्वागत करता, याचा अर्थ इतर वेळेला इतर लोकांना तुम्ही देशद्रोही ठरवता. मग आता तुम्हाला काय म्हणायचं, कुठली व्याख्या द्यायची, तुम्हाला कुठलं विशेषण लावायचं जरा ठरवा ना. देशाने ठरवू देत मग. तुकडे तेरे दुसऱ्या विषयाकडे जाऊ नका. याच विषयावर बोला. काँग्रेसला त्यांची फळं मिळाली. विश्वास पाठक, काँग्रेसला त्यांची फळं मिळाली आहेत, त्यामुळे आता त्या विषयावर जाऊ नका. काँग्रेसनं जे केलं त्याला जनतेनं त्यांना धडा शिकवला. आणि तुम्ही काय करताय त्याची उत्तरं सुद्धा तुम्हाला मिळतील. बोला. थांबा तुम्ही, हरीश रोगे थांबा. हरीश कैची साहेब. नाही मी ते त्यांना म्हणतोय, जर हा सल्ला त्यांना द्यायचा होता तर भारतीयांना विश्वासात का नाही घेतलं गेलं? त्यांचा नॅशनल डे साजरा करायचा आहे, अशा वेळेला मंत्रिमंडळाची बैठक घेऊन आपण त्यांना अशा प्रकारचा सल्ला देतो आहोत. शत्रू राष्ट्र आपल्या शेजारी आहे, त्या शत्रू राष्ट्राला आपण सल्ला देताना मंत्रिमंडळाची बैठक घेऊन तो सल्ला दिला गेला पाहिजे, तरच तो अधिकृतपणे मांडला जाणार होता, भारतीयांना विश्वासात घेऊन केला जाणारा होता. परंतु भारतीयांना विश्वासात न घेता परस्पर त्यांना ज्या पद्धतीनं सल्ला दिला गेला तो आणि नवाज शरीफांना मारलेली गळाभेट ही एकच आहे. लक्षात आलं की नाही? जर हरीश रोगे ज्याप्रमाणे म्हणले की आंतरराष्ट्रीय स्तरावर याची चर्चा होणार आहे, त्यावेळेला भारताची भूमिका ही दुय्यम ठरत नाही का? ज्या वेळेला पाकिस्तानला आपण अशा पद्धतीनं वागवतो आहोत, पाकिस्तान बद्दल जागतिक स्तरावर आपण काही म्हणणं मांडतोय, अशा वेळेला तुम्ही त्यांना सल्ला द्यायला जाता, तो छुपा द्यायची गरज नाही. तो जगालाही कळला पाहिजे होता की अशा पद्धतीचा भारताने सल्ला दिलेला आहे, मैत्रीचा हात पुढे केलेला आहे. तो मैत्रीचा हात पुढे करणं भारताने केलेला आहे, हे चांगली गोष्ट आहे. ही जगाला सांगितली पाहिजे होती, गपचिप करायची काही गरजच नव्हती. असा हा मुद्दा आहे आता चर्चेचा. नक्कीच. आणि ही 125 कोटी जनतेची फसवणूक नाही का? एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. विश्वास पाठक, थेट तुम्हाला प्रश्न. अशा प्रकारे पाकला किंमत चुकवावी लागेल, रिअल अभी बाकी है असं म्हणत अशा प्रकारच्या शुभेच्छा देणं आणि त्याही लपून लपून अशा प्रकारच्या शुभेच्छा देणं हे भाजपचं सरकारचं दुटप्पी धोरण नाही का? दुटप्पी धोरण तुम्हाला वाटतंय? मुळामध्ये शुभेच्छा मला तेच परत रिपीट करायचं आहे. आता त्या पत्रकार महोदयांनी काही विषय उपस्थित केले की तुम्ही जनतेला काय विश्वास घेतला नाही. अहो, ही ऍक्शन घ्यायच्या आधी, हे युद्ध सुरू करायच्या आधी, लष्कराला आपण सगळं अधिकार द्यायच्या आधी विश्वास पाठक, तुम्ही चुकीचं ऐकलं. हरीश कैची सरांचं म्हणणं होतं की पाकिस्तानला अशा प्रकारे सल्ला, तुम्ही ज्या म्हणता शुभेच्छा नाही सल्ला दिलेला आहे, तर हा सल्ला देण्याच्या आधी का नाही विश्वासात घेतलं किंवा अधिकृतपणे का नाही सांगितलं की पाकिस्तान बरोबर आपण बोलणी करणार आहोत, पाकिस्तान बरोबर आपण चर्चा करणार आहोत, पाकिस्तान बरोबर आपण पुन्हा एकदा मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणार आहोत, हे अधिकृतपणे का सांगितलं नाही? हा त्यांचा प्रश्न होता. आता बोलू द्या, मला प्रश्न काय, मला सांगायची आवश्यकता नाही. मी तेच सांगतोय की हे सर्जिकल स्ट्राईक करायच्या आधी, नॉन मिलिटरी ऍक्शन घ्यायच्या आधी कॅबिनेटची मीटिंग घेऊन पंतप्रधानांनी ही ऍक्शन सुरू केली होती. पुन्हा एकदा तुम्ही सर्जिकल स्ट्राईकवर जाता. त्याच्यासाठी प्रत्येकदा दर संध्याकाळी अरे हरीश कैची सर, यांना आपला मुद्दा कळत नाही की विश्वास पाठकांना यावर बोलायचं नाही?
नाही मला सगळं कळतं, मुळामध्ये तुम्हाला मुद्दा कळला नाही. तुमच्या चॅनलने एक चुकीचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. चुकीचा प्रश्न विश्वास पाठक आम्ही उपस्थित नाही करत, देशातली जनता उपस्थित करते. लोकांना धक्का बसला इम्रान खानचं हे ट्विट पाहिल्यानंतर. हो पाठक साहेब, एक माझं म्हणणं ऐकून घ्या. इम्रान खानचा ट्विटही आम्ही स्पष्टपणे मुद्दा मांडला, त्याचं उत्तर आपण देतच नाही आहात. या ठिकाणी तुम्ही अधिकृतपणे त्या ठिकाणी जर पंतप्रधानांचं अभिनंदन करायचं होतं तर ते तुम्ही राष्ट्राला आणि तुमच्या मंत्रिमंडळाला विश्वासामध्ये घेऊन का नाही केलं? हे चोरी छुपी करण्याची गरज काय होती? हा प्रश्न त्या कैची साहेबांनी तुम्हाला विचारलेला आहे, त्याचं उत्तर आपण देतच नाही. विश्वासात घेऊनच हे युद्ध सुरू झालेलं, हे युद्ध सुरू आहे. याच्यासाठी प्रत्येक वेळा तुम्हाला कॅबिनेट घेऊन मी काय बोलू हे काय मनमोहन सिंग नाही आहेत. विश्वास पाठक, एकीकडे तुम्ही म्हणता की हे युद्ध सुरू आहे, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही म्हणता की हा सल्ला आहे, ही चर्चा आहे. विश्वास पाठक, नेमकं काय समजायचं? याला सल्ला विचारला होता कोणी? तुम्हाला प्रश्न तुमचा काय, हा चुकीचा प्रश्न. नेमका तुम्हाला नेमका आमचे सगळेच प्रश्न चुकीचे, तुम्ही उत्तर बरोबर द्या की. विश्वास पाठक, आमचे सगळे प्रश्न चुकीचे, तुम्ही बरोबर उत्तर द्या. तुम्ही ते ट्विट चुकीच्या पद्धतीने पेश केल्यामुळे बाकीच्या पॅनलिस्टला शूट करता समोर येतात आहे. विश्वास पाठक, ते ट्विट जर मोदींच्या अकाउंट वरून गेलं असतं, पीएमओच्या अकाउंट वरून गेलं असतं तर आम्हाला प्रश्न या मुद्द्यावर. निखिला एक मिनिट. बोला हरीश सर. निखिला एक मिनिट. पाठकजी, माझा मुद्दा असा आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आतापर्यंत या ट्विटवर डिनाय केलेलं नाही. जर ते डिनाय केलं असतं करायची आवश्यकता नाही, तुम्हाला अडचण निर्माण झाली नसत्या. मी अशा प्रकारचा कुठलाही सल्ला त्यांना दिलेला नाही. नाही ऐका ना जरा 2 मिनिटं ऐका माझं. करायची आवश्यकता काय? हे जे ट्विट आलेलं आहे नरेंद्र, तुम्ही तेच ते रिपीट करताय. मी सल्ला त्यांना दिलेला आहे, त्यात काही अर्थ नाही आहे. कैची साहेब, डिनाय करायची आवश्यकता नाही, याचा अर्थ त्यांनी ते केलेलं आहे. याचा अर्थ तुम्ही ते दिलेलं आहे, तुम्ही ते नाकारू शकत नाही. नाकारू शकतच नाही. प्रत्येकाने टेररिस्टच्या विरुद्ध लढावं अशा प्रकारची ती अपेक्षा आहे. बरोबर. पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाला शुभेच्छा न देता याला दुजोरा नाही, याला सगळ्यांचं पाठिंबा असेल. कैची सर, पाठिंबा असेल तर पाठिंबा बरोबर आहे. तुम्ही म्हणता ना पाठकजी, अरे पण जो सल्ला देतात चोरून का देतात? याबद्दल कोणतं दोमत असायचं कारण नाही ना काही. तुम्ही इम्रान खानला सल्ला देता तर तो गुप्तपणे का देता, चोरून का देता? बोलतात, संसदेत बोलतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. विकासला मंडे. नाही, मला हे सांगायचंय की जगामध्ये ज्यांना ज्यांना धर्मावर आधारित राष्ट्र निर्माण करायचं आहे, मग ते मुस्लिम राष्ट्र असू द्या किंवा हिंदू राष्ट्र यांचं भाजपचं असू द्या, या सगळ्यांचं पूर्वीपासूनच एक विचार आहे, ते समविचारी आहेत. जसा पाकिस्तान केले तसा यांना सुद्धा हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदू पाकिस्तान करायचं आहे. त्यामुळे 1940 सालापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील, पंडित नेहरू असतील, सरदार पटेल असतील, या सगळ्या काँग्रेसच्या त्यावेळेच्या सगळ्या लिडरने या पाकिस्तान डे ला विरोध केलेला आहे. पाकिस्तान विरोध केलेला आहे. पाठकमध्ये बोलू नका, पाठकमध्ये बोलू नका, दुसऱ्याला बोलू द्या. पाठकमध्ये बोलू नका. पाठक तुम्ही गप्पा बसा. पाठक तुम्ही मध्ये बोलू नका, मध्ये बोलू नका. पाठक तुम्ही मध्ये बोलू नका. आमचं ऐकून घ्या. आणि तेव्हापासून तुम्हाला तुमची यांची समविचारी आहे. पाकिस्तानचे नेते आणि तुमचे हिंदू राष्ट्रवाल्यांची समविचारी आहात. तुम्ही समविचारी आहात. हिंदू राष्ट्रवाले आणि मुस्लिम राष्ट्रवाले हे समविचारी आहेत. तुम्ही त्यांचे तुमचे प्रेम संबंध हे खूप जुने आहेत. तुमचे प्रेम संबंध खूप जुने आहेत. तुम्हीच फाळणी केलेली आहे, संमतीने फाळणी केली आहे देशाची. आणि म्हणून तेव्हापासून तुम्ही प्रेम करत आहात. काँग्रेसच्या जुन्या लिडरनी कुणीही पाकिस्तान डेला पाठिंबा दिलेला नाही. 40 सालापासून पाकिस्तान डे साजरा होतोय. त्याला पंडित नेहरूंनी विरोध केलेला होता, गांधीजींनी विरोध केलेला होता, सगळ्यांनी विरोध केलेला होता. मात्र तुमचं त्यांचं प्रेम तेव्हापासून आहे. बारामतीचा पक्ष, त्यामुळे तुम्ही आता जे नरेंद्र मोदीचा बुरखा फाटलेला आहे. मी इम्रान खानला धन्यवाद देतो. त्यांनी नरेंद्र मोदींचा बुरखा फाडल्याबद्दल इम्रान खानला धन्यवाद देतो. हरीश रोखे. नाही, एक स्पष्टपणे आहे की
1940 पासून हा पाकिस्तान डे मानला जातो. त्याला सातत्याने काँग्रेस पक्षाने विरोध केलेला आहे. आणि आज मी सांगतो की आमचे पाठक साहेब सांगतायत की त्यांनी सल्ला दिला, कळकना न विचारता सल्ला दिला. आमचे पंतप्रधान जे आहेत ते नवाज शरीफला सुद्धा जाऊन न बोलावता तिथे गेले आणि त्यांच्या गळ्यामध्ये पडले. हे जे काही राजकारण गेल्या काही दिवसापासून चाललेलं आहे. आणि दुसरं जर काही यांच्या विरोधामध्ये कोणी बोलला की लगेच तो राष्ट्रद्रोही होते. म्हणून मी प्रश्न पाठकांना विचारला की आता तुम्ही देशाला न विचारता, मंत्रिमंडळाला विश्वासामध्ये न घेता, ज्या वेळेला तुम्ही इम्रान खानचं अभिनंदन करता त्यावेळेला तुम्हाला काय म्हणायचं? तुम्हाला देशद्रोही म्हणायचं की देशप्रेमी म्हणायचं? हे जरा ठरवून टाका ना. कारण लोकांना सर्टिफिकेट तुम्ही देत असता, रोज तुम्ही इतरांना सर्टिफिकेट वाटत असता देशप्रेमाच्या आणि देशद्रोहाची. जरा ठरवून टाका. हरीश रोगे थांबा. विश्वास पाठक, आता पुढच्या प्रचार सभांमध्ये आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा बंद होणार का? अनिल शास्त्रींचं तुम्ही विश्वास पाठक, माझा अनिल शास्त्री काय सांगता? कोण आहेत अनिल शास्त्री? हरीश रोगे थांबा. या सगळ्या संपूर्ण चर्चेमध्ये आतापर्यंत 1 तास आपण ही चर्चा केली. मात्र यामध्ये थांबा हरीश रोगे, थांबा हरीश रोगे थांबा. मला शो थांबवायचंय. मात्र सुरुवातीपासून आतापर्यंत पाठकांनी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. फक्त अशा प्रकारचा संदेश दिला होता, तोही त्यांनी अर्धाच या ठिकाणी वाचून दाखवलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार, भाजप सरकार यांची भाषा आता बदललेली आहे का? किंवा मग आता पाकिस्तान आणि यांच्या बरोबर एक चर्चा सुरू होणार, शांततेने चर्चा सुरू होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही मिळायलाच हवीत, कारण लोकांना त्याची अपेक्षा आहे. धन्यवाद, तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.